दिवाळी म्हणजे उत्साह, दिवाळी म्हणजे वाढलेल्या शुगर लेवल्स, दिवाळी म्हणजे वाढलेले कोलेस्ट्रॉल लेवल्स. आणि ते जर तुम्हाला नियंत्रणात ठेवायचं असेल ना तर हा पॉडकास्ट नक्की बघा. कारण दिवाळीमध्ये आपण ज्या काही चुका करत आलेलो आहोत त्या कशा टाळता येतील आणि फराळाचं खाताना आपण त्याला हेल्दी कसं करू शकतो अधिक चांगल्यारित्या हे आपण या पॉडकास्टमध्ये बघणार आहोत. त्यामुळे पॉडकास्ट अजिबात चुकू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. जस्ट फॉर हार्ट्सला सबस्क्राईब करा आणि हा पॉडकास्ट तुमच्या जवळच्या नातेवाईकांसोबत आणि सगळ्यांसोबत शेअर करायला विसरू नका. त्या तेलामध्ये चकली तळतो, त्याच्यामध्येच परत दुसरं शेअर तळणार, तर आपण कंटिन्युअस ते ऑइलचा कलर बदलोच तर जे आपण रियूज करतो तर ते एक टाळलं पाहिजे. की आतापर्यंत जे गोल्स अचीव केलेले असतात ते परत 2 पावलं मागे जातात. तर थोडंसं खायचं आहे तर माइंडफुलनेस प्रॅक्टिस करणं, की थोडंसंच खाणं. चॉईस तुमचा आहे. लाडू साखरेशिवाय चांगला लागत नाही. कारण मी सांगेन खारकेची पावडर वापरा, खजूर वापरा, खजूर गोड असतात, मनुके वापरा, फळांचा पल्प वापरा. डायबिटीसच्या पेशंटनी स्पेशल काळजी घ्यायची. आणि बाकीचे जे वेट लॉस गोल्सवरती लोक आहेत त्यांनी थोडंसं एकतर प्रमाण व्यवस्थित करा, तर शुगर फ्रीवालं खा, नाही तर मग हे जे शुगर नॅचरल स्वीटनर्स आहे हे वापरून तुम्ही खाऊ. बरोबर. दिवाळी आपला अप्रोच कसा असला पाहिजे? पोळी किती खाताय, भात किती खाताय, आता रोज तुम्ही खाताय हे तर तुम्हाला लक्षात येतं की दिवाळीमध्ये आपल्या डाएटचा पॅटर्न बदलतो. एक आठवडा दिवाळीमध्ये जसं आपलं खाण्याचं रुटीन बदलतं तसं आपलं एक्सरसाइजचं रुटीन पण बदलतं. त्याच्यामुळे ज्या लोकांना काहीतरी आजार आहे, हृदयाचा रोग आहे किंवा डायबिटीज आहे, त्यांनी नॉर्मल माणसासारखं न वागता थोडंसं स्वतःची काळजी घ्यायची. डाळीने टेक्स्चर छान येतं त्या पदार्थाला, टेक्स्चर छान येतं आणि म्हणजे तो कडक पण राहतो किंवा चव एक छान वेगळी येते. तर डालडा अतिशय घातक प्रकारचं फॅट आहे. बऱ्याचशा लेडीज वर्किंग आहेत त्यामुळे बरेचसे लोक बाहेर ऑर्डर करतात फळाचं. खात्रीच्या ठिकाणी तुम्ही जे काही फळाचं घेणं असतं ते घ्या. नमस्कार, जस्ट फॉर हार्ट्सच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहेत डायटिशियन नेहा मॅडम, ज्या आपल्याला आरोग्यदायी दिवाळी आपण कशी साजरी करू शकतो हे सांगणार आहेत. तर नमस्कार मॅडम. नमस्कार. तर आता दिवाळी येते आणि दिवाळीत आपण बऱ्याच चुका करतो ज्या आपल्या शरीरासाठी घातक ठरतात. तर पहिली गोष्ट म्हणजे फराळ. आणि फराळ करताना तेल हा एक मुख्य घटक असतो. तर तेलासंबंधित आपण कुकिंग करताना ज्या काही चुका करतो त्या कशा आपण ओव्हरकम करू शकतो? सगळ्यांना सगळ्यात पहिले दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची ही दिवाळी आरोग्यमय जावो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. तर तू तेलाबद्दल मला विचारलं तर दिवाळी म्हटलं का तेल आणि साखर म्हणजे ह्याचा मॅक्सिमम यूज आपण करत असतो. तर तेल जे मी म्हणाले तर आता इतक्या वर्षापासून आम्ही दिवाळीचे सल्ले देत आलो आहोत. तर मला यावर्षी थोडंसं माझं व्हर्जन चेंज करायचं आहे. कारण अनुभवाचे बोल ह्याला म्हणूया आपण. कारण असं आहे की काही ट्रेडिशनल आपल्या ज्या रेसिपीज आहेत त्या आपण चेंज नाही करू शकत. म्हणजे इनिशियली आपण म्हणायचो बेक्ड चकली, म्हणजे तळलेल्या चकलीपेक्षा बेक्ड चकली का. तर हे सगळं करण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही तेल जे आहे, तुम्ही रिफाईंड जे आपलं ऑइल आहे तुम्ही ते यूज करू शकतात. पण बेसिकली रियुजिंग ऑफ ऑइल आपण काय करतो की त्याच तेलामध्ये चकली तळतो, त्याच्यामध्येच परत दुसरं शेअर तळणार, तर आपण कंटिन्युअस ते ऑइलचा कलर बदलोच तर जे आपण रियूज करतो तर ते एक टाळलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की तेलाचा जो प्रकार आहे, आता एकाच प्रकारचं तेल नका वापरू, थोडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं तेल वापरायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही सपोज शेव एका तेलात तळली आहे तर चकली वेगळ्या तेलात तळा आणि एकदा ते तेल यूज केलं तर तुम्ही ते तेल बाटल्यांमध्ये भरून ठेवू शकतात आणि नंतर पोळीला किंवा भाजीला वापरू शकतात. फक्त रियुजिंग ऑफ तेल आपल्याला टाळायचं आहे. ते एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे. आणि आता ना तेलांचे पण खूप प्रकार आहेत. कोल्ड प्रेस्ड ऑइल किंवा रिफाईंड ऑइल. तर जे कोल्ड प्रेस्ड खूप घरांमध्ये आता ते कच्ची घाणीचं तेल वापरतात ना ते वापरतात. तर ते तेल तळण्याच्या ह्याच्यासाठी वापरत नाही. तर ते सुद्धा लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. जर त्याचा स्मोकिंग पॉईंट कमी असतो, बॉइलिंग पॉईंट कमी असतो, तर त्याच्यामुळे काय होतं की जर आपण खूप हाय हीटवर ते तेल आपण ठेवलं तर एक मग तेलातनं धूर येतो. त्याच्यामध्ये अनवॉन्टेड चेंजेस होतात आणि त्या चेंजेसमुळे ट्रान्सफॅट्स त्यातले वाढतात आणि त्याने आपल्याला हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे पहिली गोष्ट रियुजिंग ऑफ ऑइल टाळायचं आहे आणि योग्य प्रमाणातच तेल वापरायचं आहे. तर या गोष्टी आणि थोडंसं बदलून तेल वापरायचं आहे. बरोबर. म्हणजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल आपण हेल्दी म्हणून घाण्याचं तेल वापरतो, पण तळण्यासाठी घाण्याचं तेल वापरू नका. कारण हाय हीटवर त्याच्यामध्ये वेगळ्या रिॲक्शन्स होतात जेणेकरून ते आपल्या शरीरासाठी घातक होतं. त्यामुळे रिफाईंड ऑइलच वापरा, मापात घ्या, तेवढंच तळा, त्याला परत वापरू नका. महत्वाची गोष्ट. आणि नंतर परत येते ती साखर. तर साखर
कशी आपण कमी करू शकतो किंवा किती प्रमाणात वापरली पाहिजे, त्याचं ऑल्टरनेटिव्ह काय आहे सगळ्या गोष्टी? तर आपल्याकडे म्हणजे भारतामध्येच की कुठला पण सण आला किंवा कुठले पण इमोशन्स जे असतात आपण ते गोडाशी लिंक करतो. म्हणजे आपल्याला काही सण आला किंवा काही चांगली गोष्ट घडली का गोड खायचं असतं, आणि दिवाळी तर गोड खाण्याचा सणच आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं मेजरली, तर बेसिकली ज्यांचं वजन जास्त आहे किंवा जे वेट लॉस गोल्स वरती आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेले, मेटाबॉलिक सिंड्रोम वाले, तर यांचं थोडंसं काय होतं की आतापर्यंत जे गोल्स अचीव्ह केलेले असतात ते परत 2 पावलं मागे जातात. तर थोडंसं खायचं आहे तर माइंडफुलनेस प्रॅक्टिस करणं, की थोडंसंच खाणं. खूप अति त्याच्यामध्ये कंटिन्युअस तुम्ही लाडू खाताय, चकली खाताय, म्हणजे करंजी खाताय किंवा गोड आणि चिरोटे करतात खूप लोक. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये घरामध्ये वेगवेगळे गोड पदार्थांचे हे असतात. काही लोक बर्फी पण करतात. हा, तर हे सगळे म्हणजे कंटिन्यू तुम्ही एका ताटामध्ये तुम्ही सपोज 3-4 गोड पदार्थ खाल्ले तर शुगरवाल्यांचं शुगर तर शूट होणारच आहे. आणि जे वजन कमी केलं ना तुम्ही इतके जानेवारीपासून आतापर्यंत, ते सुद्धा बॅक टू हेडणार. त्यामुळे थोडंसं ऍडजस्ट करा कार्बोहायड्रेट्स. थोडंसं जेवणामधलं एखादी पोळी किंवा भाताचा प्रकार थोडा कमी करा आणि एखादं स्वीट ऍड करा. तर आपल्याला खायचं नाही असं नाहीये, पण प्रकार थोडासा आपल्याला किंवा प्रमाण थोडंसं आपल्याला कमी करायचंय. आणि राहिला प्रश्न शुगरच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो, तर आता खूप घरांमध्ये ना, आता याच्यामध्ये मी पेशंट्सला सांगेन किंवा जे काही बघतायत आपले व्ह्युअर्स की चॉईस तुमचा आहे. कारण काही ना लोकांना ट्रेडिशनल रेसिपीजचं हे बदललेले इन्ग्रेडियंट्स बदललेले आवडत नाही. लाडू साखरेशिवाय चांगला लागत नाही. कारण मी सांगेन खारकेची पावडर वापरा, खजूर वापरा, खजूर गोड असतात, मनुके वापरा, फळांचा पल्प वापरा. ते असे बरेचसे नॅचरल आपण स्वीटनेस आपण यूज करू शकतो. किंवा असंही की डायबिटीसच्या पेशंटला आता त्यांनी तर साखर न वापरता शुगर फ्रीचा वापर करून, म्हणजे साखरेच्या ऐवजी शुगर फ्री वापरलं तर खाता पण येईल पदार्थ आणि शुगरही वाढणार नाही. तर डायबिटीसच्या पेशंटनी स्पेशल काळजी घ्यायची. आणि बाकीचे जे वेट लॉस गोल्स वरती लोक आहेत त्यांनी थोडंसं एकतर प्रमाण व्यवस्थित करा, आता शुगर फ्री वालं खा, नाही तर मग हे जे शुगर नॅचरल स्वीटनेस आहे हे वापरून तुम्ही खाऊ शकता. बरोबर. आणि म्हणजे जे आपले ट्रेडिशनली आपण जे रेसिपीज करत आलेलो आहोत, जसं की आपण तेलात तळतो, तुम्ही आता बेक्ड चकलीबद्दल बोललात, तर असं पण होऊ शकतं का की बेक्ड आहे म्हणून चला बेक्ड आहे, हेल्दी आहे, तर खाल्ल्या 4-5 एकत्र, आणि त्याच ट्रेडिशनल मेथडने आपण जेव्हा त्याला कुक करू, तळू तेलात, तेव्हा आपल्याला असं एक लिमिटेशन राहील की बाबा तळली आहे बाबा, जास्त नको खायला. तर याच्यामध्ये तुमचं ट्रेडिशनल कुकिंग हे खूप तुमचा ऍडव्हान्टेज आहे. त्यामुळे तेलातच तळा, आणि तेलात तळली आहे बाबा ह्या भीतीने 1-2च खा, जास्त खाऊ नका. ही एक महत्वाची गोष्ट. आणि आता आपण जर प्रॅक्टिकली बोलायला गेलो, म्हणजे तुम्ही जसं खजुराचं सांगितलं, मनुक्यांचं सांगितलं, तसं जी मजा ट्रेडिशनल कुकिंग मध्ये आहे ना, ती मजा ह्या सगळ्या ऑल्टरनेटिव्हनी नाही येणार. आणि सण म्हटल्यानंतर आपण 4-5 दिवस तेवढं चीट केलं तर हरकत नाही. फक्त चीट पण प्रमाणात केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, बरोबर. पण मग याच्यानंतर पोस्ट दिवाळी आपला अप्रोच कसा असला पाहिजे, म्हणजे 4 दिवस दिवाळीच्या करंज्या खाल्ल्या, त्यापुढे महिनाभर राहिल्या, जास्त केल्या तर त्या महिनाभर खाल्ल्या, तसा अप्रोच नसता. मग तो अप्रोच चेंज करून आपण कसं बॅक टू नॉर्मल येऊ शकतो पोस्ट दिवाळी? तर बेसिकली जसं तू म्हणाली ना की मी मागच्या वर्षीपर्यंत पण खूप अल्टरनेटिव्ह सजेस्ट करत होती लोकांना की तुम्ही तळलेल्या चकलीपेक्षा बेक्ड खा, किंवा जसं म्हणाली की खारकेची पावडर यूज करा गोडवा येण्यासाठी, मनुके यूज करा, खजूर यूज करा, असे बरेचसे. पण याच्यामध्ये काय होतं की ट्रेडिशनल रेसिपीजची जी चव आहे थोडीशी बदलते. त्याच्यामुळे तुम्ही थोडंच खा, पण काय म्हणतात प्रमाणात खा. आणि काय म्हणतात ना, बाकीचे पण कार्बोहायड्रेट्स जे आहेत ते पण त्याच्यावर लक्ष द्या की पोळी किती खाताय, भात किती खाताय. आता रोज तुम्ही खाताय हे तर तुम्हाला लक्षात येतं की दिवाळीमध्ये आपल्या डाएटचा पॅटर्न बदलतो. एक आठवडा आपण दिवाळीच्या निमित्ताने लोक भेटतो म्हणजे काय, आपण भेटतो म्हणजे काहीतरी खातो है ना. तर पार्टीज होतात, गेट टुगेदर्स होतात. तर जेव्हा आपण भेटतो ना, थोडासा एक अप्रोच ठेवायचा की इथं घरून काहीतरी निघा, खाऊन निघा. किंवा तुम्ही जर लोकांना बोलत असाल घरी तर थोडंसं फुटाण्यासारख्या गोष्टी ते ठेवा. थोडेसे हेल्दी चिवडे किंवा चिवडा पण ठेवला असेल ना नॉर्मल आपला घरी बनवलेला पोहेचा चिवडा, काही हरकत नाहीये. शेव आहे, चकली आहे, बेसनचं बनवलंय, प्रोटीन्स असतात त्याच्यामध्ये, तर काही हरकत नाही या गोष्टी खायला. त्याच्यामध्ये काकडी, टोमॅटो, कांदा किंवा स्प्राउट सॉय टाकले तर ती भेळ पण छान होते. तर अशा पद्धतीचे हे अप्रोचेस ठेवा. तुम्ही ड्रिंक्स तयार करत असतील काही, तर छान सोलकढी एक छान ड्रिंक आहे, मग सत्तू ड्रिंक आहे छान, ताकामध्ये सत्तूचं पीठ टाकून पुदिना वगैरे टाकून एक खूप छान ड्रिंक तयार होतं. लिंबाचे बरेचसे तुम्ही मॉकटेल्स बनवू शकतात छान. तर ते तशा पद्धतीचे तुम्ही साखर न टाकता देखील खूप छान तुम्ही ड्रिंक्स बनवू शकतात. तर असं गेट टुगेदर असेल तर काहीतरी या गोष्टी ह्या पद्धतीचा अप्रोच असायला पाहिजे. जर नॉर्मल ट्रेडिशनल बनवलं असेल तर मग प्रमाणात खाणं गरजेचं आहे. आणि काय होतं मग पोस्ट दिवाळी, आणि दुसरी अजून एक गोष्ट
की दिवाळीमध्ये जसं आपलं खाण्याचं रुटीन बदलतं तसं आपलं एक्सरसाइजचं रुटीन पण बदलतं. तर एक्सरसाइजचं रुटीन हे आपल्याला कंपल्सरी ठेवायचंच आहे. काय हरकत नाही, तुम्ही 1 तास काढूच शकता. कारण मला इथे एक एक्झाम्पल द्यावंसं वाटतं. मी तुझ्या प्रश्नावर येते परत, पण मला तुला इथे एक एक्झाम्पल द्यायचंय. माझे एक पेशंट आहेत, आपल्याकडे कार्डियाक रिहॅब पॅकेजमध्ये आहेत ते. तर ते भारताबाहेर असतात. तर त्यांना भारताबाहेर जसं आम्ही प्लॅन्स पाठवलं का त्यांचं छान तिथे रुटीन फॉलो होतं. तर आता गणपतीमध्ये ते आले होते भारतात. तर गणपतीमध्ये त्यांना थायरॉइड आहे, त्यांना अँजिओप्लास्टी त्यांची झालेली आहे, नंतर त्यांना डायबिटीज आहे, तर मेटाबॉलिक सिंड्रोमची एकदम क्लासिकल ते केस आहे. तर त्यांचं थायरॉइड त्यांना असल्यामुळे त्यांचं वजन खूप स्लोली कमी होतं. अक्षरशः आम्ही त्यांच्यासोबत मे महिन्यापासून काम करतोय. त्यांचं 200 ग्रॅम कमी करत आम्ही त्यांचं एक 4 ते 5 किलो वजन आम्ही कमी करत आलो आतापर्यंत. पण ते जेव्हा इकडे सणाला आले त्यांचं एक्सरसाइज रुटीन बदललं आणि त्यांचं हे पण बदललं डाएट पॅटर्न. कारण सण होता, मोदक वगैरे हे कंपल्सरी असतंच आपल्याकडे. तर त्यांचं लगेच इमिजिएटली 2.5 किलो वजन वाढलं. कारण थायरॉइड वगैरे असल्यामुळे कमी व्हायचा वेग हा खूप कमी असतो, म्हणजे पटकन कमी होत नाही. म्हणजे नॉर्मल माणसापेक्षा 4 टाइम्स जास्त प्रयत्न करावे लागतात कमी होण्यासाठी. आणि अशा कंडिशनमध्ये हार्ट प्रॉब्लेम असताना एक्सरसाइजला पण लिमिटेशन असतात. त्याच्यामुळे ज्या लोकांना काहीतरी आजार आहे, हृदयाचा रोग आहे किंवा डायबिटीज आहे, यांनी नॉर्मल माणसासारखं न वागता थोडंसं स्वतःची काळजी घ्यायची. म्हणजे सण आहे मान्य आहे, म्हणजे वर्षभरामध्ये अगदी सण आपले किती, दिवाळी असते 3-4 दिवस किंवा नवरात्र असते, गणपती असते, चला एक म्हणून आपण 15-20 डेज आपण काही थोडंसं इकडे तिकडे खाल्लं तर फार फरक पडत नाही. पण बाकीचे दिवस कन्सिस्टंट असणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं मी एक्झाम्पल तुला हे पण द्यायला आवडेल. त्याचबरोबर दुसरा पण एक पेशंट होता की ज्याचे कोलेस्ट्रॉल वाढले होते, त्याला डायबिटीज होता. त्याचं पण गणपतीमध्ये थोडंसं इकडे तिकडे शेड्यूल झालं, पण त्याचं काही बदललं नाही. कारण त्याची एक्सरसाइज रुटीन पण नॉर्मल होती आणि प्रमाणात खाल्लं गेलं. आणि इकडे तिकडे थोडंसं होतं, बॉडी टाईप पण वेगळा वेगळा असतो प्रत्येकाचा. त्याच्यामुळे थोडंसं ज्यांना मेटाबॉलिक डिसऑर्डर, थायरॉइड आहे, बीपी आहे, त्यांनी थोडीशी एक्स्ट्रा काळजी घ्यायची आहे नॉर्मल लोकांपेक्षा. आणि तेच आहे, म्हणजे आपण सण आला की ते एन्जॉय पण केलं पाहिजे, पण त्याच्यानंतर तुम्ही काय करताय हे जास्त मॅटर करतं. आणि तेच ऍक्च्युली फरक म्हणजे आणू शकतं तुमच्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जेव्हा फराळाचा विषय येतो ना, तर बऱ्याचशा घरांमध्ये डाळडा वापरला जातो. तर वापरला पाहिजे की नाही, त्याचं किती नुकसान होऊ शकतं? तर खूपच चांगला रेज केला तू क्वेश्चन. कारण ज्या घरांमध्ये नॉर्मली पण रिफाईंड ऑइल वापरतात तिथे देखील ते लोक दिवाळीला डालडा आणतात. आणि त्यांना क्वेश्चन विचारल्यानंतर मला खूप चांगल्या घरातल्या लोकांनी देखील असं उत्तर दिलंय की डालडाने टेक्स्चर छान येतं, त्या पदार्थाला टेक्स्चर छान येतं आणि म्हणजे तो कडक पण राहतो किंवा चव एक छान वेगळी येते. तर डालडा अतिशय घातक प्रकारचं फॅट आहे, तर ते टाळलंच पाहिजे. तुम्ही चांगलं तूप वापरा किंवा रिफाईंड ऑइल वापरा, पण अजिबात डालडा वापरायचा नाही. 2 पदार्थ कमी खाल्ले तरी चालतील, पण डालडा वापरायचा नाही. आणि डालडा इकॉनॉमिक फ्रेंडली असल्यामुळे जास्त लोक ते घेतात, पण ते घेतल्यामुळे परत तुम्हाला शरीरावर आणि आजारांवर वेगळा खर्च करावाच लागतो. त्यामुळे ते बरोबर हिशोब तिथे होतो. त्यामुळे वापरताना चांगलं तूप वापरलं तर फायद्याचं. अजून एक मला एक सांगावंसं वाटतं इथे की आता बऱ्याचशा लेडीज वर्किंग आहेत, त्याच्यामुळे बरेचसे लोक बाहेर ऑर्डर करतात फळाचं. थोडासा माझा इकडे असा अप्रोच राहील की तुम्ही मोठ्या दुकानांमधनं आणण्यापेक्षा तुम्ही कोणतरी घरगुती, कारण आता मी आधी असंच म्हणायची की घरीच बनवा, तर प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं खूप लोकांसाठी. तर अशा लोकांनी मला वाटतं की कोणाला तरी ऑर्डर द्यावी, ऑर्डर दिली तर घरगुती ऑर्डर द्यावी आणि तेलासकट तुम्ही तिथे दिलं पाहिजे. कारण खूप महत्वाचा घटक आहे की तुम्ही कुठलं तेल वापरता. कारण परत ते रियुजिंग झालं का परत म्हणजे ते अननेसेसरी तेलामध्ये चेंजेस आणि परत ते ट्रान्सफॅट येतात त्याच्यामुळे. त्यामुळे खात्रीच्या ठिकाणी तुम्ही जे काही फराळाचं घेणं असेल ते घ्या. बरोबर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण तळण झाल्यानंतर ते न्यूजपेपर मध्ये टाकतो, तर त्याचं काय, म्हणजे ते त्याची इंक खरंच आतमध्ये पेनिट्रेट होते का, त्याचा धोका होतो? हा पण खूप छान प्रश्न आहे, अगदी प्रॅक्टिकल प्रश्न आहे की आपण खरंच तळण काढलं का न्यूजपेपरमध्ये टाकत असतो. तर न्यूजपेपरची इंक ना ती आपल्या फूडला लागतेच जेव्हा ते गरम गरम असतं आणि ती इंक आपल्या पोटात जाते. तर ती इंक कॅन्सरच आहे. तर हे खूप काय म्हणतात, ऍक्च्युली हे दिवाळीमध्ये नाही होत, खूप लोक टिफिन मध्ये पण कॅरी करतात. आता ही इंक दिवाळीतच आपल्या पोटात गेली का लगेच कॅन्सर होतो असं घाबरून जायचं कारण नाहीये. पण जे लोक न्यूजपेपर वापरतात ना ते कन्सिस्टंटली खूप पोळ्या द्यायला किंवा पोळ्या ठेवायला वापरत असतात. तर ते न्यूजपेपर वापरलाच नाही पाहिजे कुठलाही अन्न पदार्थ आपल्याला ठेवताना.
प्लेन टिश्यू पेपर वापरा किंवा एखादं कापड वापरा, टिश्यू पेपर नसतील तर, किंवा प्लेन कागद असतात ती पण चालेल, पण लिहिलेलं काहीच इंकवाला पेपर नको. थँक्यू. दिवाळीबद्दल खूप छान आपल्याला मार्गदर्शन मिळालंय. तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल पूर्ण अशी मी आशा करते, कारण खूप महत्वाचा आहे आणि दिवाळी येते तर नक्कीच ह्या दिवाळीपासून सुरू करा. ह्या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि तुमच्या लव्ड वन्स मध्ये तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता अशा सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा, त्यांची काळजी घ्या आणि जस्ट फॉर हार्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जस्ट फॉर हार्ट्सने काही प्लॅन्स लॉन्च केले आहेत, जे म्हणजे कार्डियक रिहॅब प्रोग्राम, डायबिटीज मॅनेजमेंट प्रोग्राम, वेट लॉस मॅनेजमेंट प्रोग्राम आणि मेटाबॉलिक हेल्थ रिव्हर्सल प्रोग्राम. तर याच्यामध्ये आपण तुम्ही हृदयविकाराचा धोका असेल, डायबिटिक असाल, असे सगळे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर हे प्लॅन्स नक्कीच तुम्हाला खूप उपयोगाचे ठरतील. त्याच्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि बघत राहा जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ. थँक्यू.